लाडकी बहीण योजनेअंतर्गत 8 डिसेंबर रोजी एक जी-आर आला आणि या जी-आरमुळे लाडक्या बहिणींना ज्या वाट पाहत होत्या त्या हप्त्याचे वितरण आता होणार आहे. परंतु यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींना 1500 मिळणार का 3000 रुपये मिळणार. आज जी-आर आलेला आहे. मग योजनेच्या हप्त्याचे वितरण कधीपासून होणार, सर्व सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज म्हणजेच की 8 डिसेंबर रोजी जी-आर आलेला आहे आणि या जी-आरमध्ये आपण आधीच सांगितलं होतं की हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि या अधिवेशनाच्या दिवशीच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी जी-आर येईल, कारण लाडक्या बहिणींचे पैसे लांबत नसतात. आचारसंहिता जरी असली तरी ही योजना जुनी योजना आहे. नवीन योजना काढायची असल्यास आचारसंहिता काळामध्ये अडचणी येतात, परंतु जुन्या योजनेच्या हप्त्या वितरणासाठी कोणत्याही प्रकारे अडचण सरकारला येत नसती आचारसंहिता असली तरी. आणि त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठीचा हा जी-आर आला आहे, ज्या जी-आरनुसार सामाजिक न्याय विभागाकडून प्रत्येक हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बालविकास विभाग जो निधी घेतो त्या निधीचे वितरण महिला व बालविकास विभागाला करण्यात आलेले आहे. आणि आता महिला व बालविकास विभागाच्या वतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण होणार आहे. यामध्ये तुमचा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असणार आहे की मागील अनेक दिवसांपासून जी माध्यमांमध्ये चर्चा होती, न्यूज चॅनलने देखील दाखवलं होतं की लाडक्या बहिणींना यावेळी दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळणार, 3000 रुपये मिळणार. या संदर्भात आपण 2-3 दिवसांपासून व्हिडिओ करत होतो आणि त्यामध्ये आपण स्पष्ट सांगितलेलं की जर दोनही महिन्यांचे हप्ते पाहिजे असतील तर हप्त्याचे वितरण हे नक्कीच 20 डिसेंबर नंतर जाईल आणि 20 डिसेंबरच्या आधी जर वितरण झाले तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ताच मिळेल. आणि त्याच पद्धतीने या जी-आरमधून देखील स्पष्टपणे झालेलं आहे की लाडक्या बहिणींना सध्या मिळणारा हप्ता हा फक्त आणि फक्त त्या ठिकाणी हा नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपये असणार आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठीची कोणतीही माहिती या ठिकाणी या जी-आरमध्ये देण्यात आलेली नाही. म्हणूनच आता जो हप्ता मिळणार आहे तो तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हप्त्याचे वितरण कधी होणार. जी-आर आला, परंतु पैसे खात्यावर कधी येणार, तर लाडक्या बहिणींनो खात्यावरती पैसे येण्यासाठी तुम्हाला साधारणपणे एकच दिवस वाट पाहावी लागेल, कारण 10 तारखेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण होईल असे बोलले जात आहे. आणि त्यानंतर 11, 12 आणि 13 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाईल. आता अजून एक यामधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये तुम्हाला जर ऑक्टोबर महिन्याअंतर्गत 1500 रुपये आले असतील तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील नक्कीच जमा होणार आहेत. तुमची ई-KYC झालेली असू द्या, ई-KYC झालेली नसू द्या, कोणत्याही प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही, कारण हा जो हप्ता जमा होणार आहे या हप्त्यामध्ये ई-KYCची अट त्या ठिकाणी कंपल्सरी नाही. म्हणूनच तुम्हाला आता जमा होणारे हप्ते जे असणार आहेत ते सर्वांनाच जमा होतील. ज्यांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आलेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर महिन्याचा देखील हप्ता त्या ठिकाणी त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. याच्या व्यतिरिक्त आता आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्याद्वारे बघा आज अथवा उद्या त्या ठिकाणी फेसबुकच्या माध्यमाद्वारे पोस्ट केली जाईल आणि त्या पोस्टद्वारे ते सांगतील की हप्त्याचे वितरण कधीपासून सुरू होणार आहे. त्यामुळेच आपल्या पेजवर तुम्हाला सर्वात आधी, आपल्या चॅनलवर आणि पेजवर तुम्हाला सर्वात आधी ही माहिती मिळणार आहे लाडके बहीणची पोस्ट झाल्यानंतर. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते नेहमीप्रमाणे आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.